मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर आणि आज पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रजत महोत्सव निमित्त जमलेल्या सर्वांना जलरक्षकांना माझा मनापासूनचा रामराम। 25 वर्ष तामसवाडा पॅटर्नला पूर्ण झाली। आदरणीय गडकरी साहेब आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो सगळ्यात आधी। कारण अशा पद्धतीची उदाहरणं जेव्हा आपण समाजासमोर ठेवतो त्यावेळी समाज अतिशय प्रोत्साहित होतो आणि चांगलं काम करण्याकडे लोक भर देऊ लागतात। आम्ही पण गेली 10.5 वर्ष, या वर्षी 11 वर्ष पूर्ण होतील, आदरणीय नाना पाटेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली नाम फाउंडेशन या संस्थेमध्ये काम करतो आहोत। तामसवाडा पॅटर्नवरून बऱ्याच गोष्टी डोळ्यासमोर आल्या गेल्या दशकभरातल्या, त्यामुळे त्याचा काही हिस्सा थोडक्यात धांडोळा घेणं महत्त्वाचं वाटलं। आम्ही इथे नागपूरजवळ 2016 मध्ये कोही टाकळी नावाचं एक गाव आहे, तिथला एक 70 एकरचा तलाव आमचे नागपूरचे एक मित्र प्रमोद पटवर्धन यांच्या मदतीने सुरुवातीला केला होता। आज त्या 70 तिथे टँकर लागायचा, पण आज 70 एकर तलावाचं काम झाल्यानंतर तिथली 250 एकर जमीन ओलिताखाली आली। आणि मगाशी गडकरी साहेब म्हणाले की जाहिरात करण्यासाठी लोक 1 रुपयाचं काम करतात, 10 रुपयाची जाहिरात करतात, किंवा 10 रुपयाचं काम करतात, 1 रुपयाची जाहिरात करतात। पण आमची जाहिरात करण्यासाठी एवढंच सांगतो की आम्हाला लोक भेटले की विचारतात, तुमचं चालू आहे का अजून फाउंडेशन होते पाण्याचं काम? एवढीच आमची पब्लिसिटी आहे। पण गेल्या 10.5 वर्षामध्ये नाम फाउंडेशनने 2887 गावामध्ये तेवढ्याच वॉटर बॉडीजचं काम केलेलं आहे आणि जवळपास 23.9 TMC एवढा पाणी साठा उपलब्ध केलेला आहे। आणि हे सगळं याचं प्रमुख श्रेय आदरणीय नाना पाटेकरांना जातं, कारण 2015 मध्ये त्यांच्या संकल्पनेतून नाम फाउंडेशनचा जन्म झाला। नाम फाउंडेशननी विविध ठिकाणी, आता बऱ्याच जणांना असं वाटतं की नाम फाउंडेशनचं काम हे मराठवाड्यापुरतं किंवा विदर्भापुरतं मर्यादित आहे, ते तसं नसून चांदा ते बांदा असं नाम फाउंडेशनने काम केलेलं आहे। अगदी विदर्भातलंच फक्त सांगायचं झालं तर 374 ठिकाणी नाम फाउंडेशनने काम केलेलं आहे आणि चालू आहे विदर्भातल्या 10 जिल्ह्यांमध्ये। तसं चांदा ते बांदा आपण सगळं काम करतो आहोत। एवढंच नव्हे तर आपण महाराष्ट्राबाहेर सुद्धा काम बऱ्यापैकी उभं केलेलं आहे। त्यामध्ये काश्मीर, जम्मू काश्मीरमध्ये शाळांचे प्रश्न असतील किंवा लेह लडाखमध्ये आपण वॉटर ATMs तयार केलेले आहेत। हुतात्मा जवानांच्या पत्नींना त्यातून रोजगार मिळावा, त्यातून पैसे मिळावे या उद्देशाने आपण ते सुरू केलेलं आहे। आपण केरळामध्ये काम केलेलं आहे, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, सगळीकडे नाम फाउंडेशनचं काम सध्या चालू आहे। तर ही माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली माणुसकीची चळवळ, एवढ्या साध्या स्तरावर सुरू झालेली चळवळ आहे आणि ती हळूहळू लोकांची झालेली आहे आणि लोक त्यातून स्वतःहून सहभाग। आता इथे कर्नल सुरेश पाटील साहेब बसलेले आहेत, त्यांच्या ग्रीन थंब नावाच्या संस्थेच्या बरोबरीनं आम्ही काम केलेलं आहे। खडकवासला धरणामधला गाळ पुण्यामधला आम्ही काढला आणि 55 मीटरच्या पेरीफेरीमध्ये सगळी माती तिथे टाकून एक छान असं झाडं लावली आणि आज तिथे इतकी बायोडायव्हर्सिटी आहे, पक्षी येतात, मधुमाशा येतात, प्रेमी जीव पण येतात। कोणाला खात्री करून घ्यायची तर त्यांनी खडकवासला डॅमच्या 55 किलोमीटर पेरीफेरीत एक परिक्रमा करावी, म्हणजे त्यांनाही ते लक्षात येईल। तर मुळात काम सुरू केलेलं आहे, पाण्याविषयीचं काम आहे, पण मूळ प्रश्न असा आहे की या देशामध्ये राहणाऱ्या शेतकरी बांधवाला न्याय मिळणं ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गरज आहे। आज एवढं काम करत असताना सुद्धा विदर्भामध्ये शेतकऱ्याला जर आपली किडनी विकावी लागत असेल कर्जापोटी आणि कांद्याच्या दराला जर मार्केट मिळत नसेल शेतकऱ्याला, तर त्याच्यासारखं दुर्दैवी गोष्ट नाही। आपण आपल्या कामाचं कौतुक किती करणार आणि कुठपर्यंत करणार, पण ही एकल मंडळी जी आहे, ज्यांच्या त्या समस्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे असं मी मानतो।
सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एकल पद्धतीने जे काम केलंय, आता राठोड साहेब यवतमाळ जिल्ह्याचे आहेत म्हणून तुम्हाला सांगतो की कैलास चव्हाण नावाचा एक शेतकरी यवतमाळ जिल्ह्यामध्ये होता. त्यांनी 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावेळी नाम फाउंडेशनच्या आमच्या वतीने हरीश इथापेंनी भेट घेऊन तिथे कैलासला सांगितलं की 3 वेळा तुझा अर्ज जर वर नाकारला असेल तर तू इथेच राहावा अशी देवाचीच इच्छा असेल. म्हणून त्याला काही शेळ्या आणि त्या वर्षीचं बियाणं आणि आम्ही पेरणीसाठीचं साहित्य दिलं. आज त्याच्याकडे 50 पेक्षा जास्त शेळ्या आहेत आणि तो अतिशय चांगला शेतकरी आहे. यवतमाळ जिल्ह्यामधल्याच मंदाताई राऊत आहेत, ज्यांना आम्ही सुरुवातीच्या कालखंडात काय करायचं म्हणून नानाजींनी असं ठरवलं होतं की आपल्याकडचे पैसे आपण काही वाटूया. आणि मग ते पैसे देत असताना मंदाताई राऊतने एक छोटंसं दुकान काढलं आणि त्या दुकानात गंमत अशी होती की मंदाताईला गणितच येत नाही, तर खड्यांच्या साह्याने मंदाताई त्याचा हिशोब करायचा, म्हणजे किती पैसे घ्यायचे खडे ठेवले होते त्यांनी. आज त्यांना दुकानदार म्हणून तिथे ओळख आहे. यवतमाळ जिल्ह्यामधलीच घटना आहे. महत्वाच्या गोष्टी सांगायच्या जेव्हा सामूहिक प्रयत्न होतात त्यावेळी त्याचं रूप मोठं होतं. लोकसहभाग हा खूप महत्वाचा आहे. मी पुसदमध्ये एका नाट्यप्रयोगासाठी गेलो आणि सकाळीच नाटकाच्या बसमधनं उतरलो. आता आमचा नाटकाचा प्रवास रात्रभर एका गावाहून दुसऱ्या गावावर, मी काय आपला असाच बिना आंघोळीचा आणि तोंड न धुतलेला असा उतरलो. आणि पुसदमधली काही मान्यवर मंडळी छान ड्रेस घालून मस्त बुके बिके घेऊन उभी होती माझ्या स्वागतासाठी. तर मी त्यांच्याकडे बघितलं नाही गेलो. मग ते नाराज झाले. तर मग मी माझं आवरल्यानंतर त्यांना सांगितलं एका मित्राला की अरे त्यांना परत बोलव. तर मग ते आले. तर त्यांना मी म्हणलं तुम्ही नाराज होऊ नका. काय झालं म्हणलं, मला पहाटे जाग आली त्या पुसदमधनं येताना आणि ती पूस नदीची अवस्था पाहिली. तुम्ही लोक एवढे स्वच्छ राहता, चांगले राहता आणि त्या नदीला गटारीचं स्वरूप आलेलं आहे, त्याच्याकडे तुमचं लक्ष गेलं नाही का? ती तुमच्या गावातली नदी नाही का? का तुमचे कपडे बघून मला कळणार आहे की पुसद हे छान गाव आहे, नदी बघून नाही कळू शकत का? असं मी त्यांना एक अपील केलं. त्यानंतर पुसदमध्ये एक मोठी लोक चळवळ उभी राहिली. नाम फाउंडेशनच्या साह्याने पूस नदी आज खोलीकरण आणि रुंदीकरण तिथलं झालेलं आहे. तर माझा एक मित्र आहे प्रेषित रुद्रवार, त्याचे वडील उत्तम रुद्रवार हे चांगले साहित्यिक आणि चांगले शिक्षक आहेत. तर रुद्रवार सरांनी सांगितलं की पूर्वी आम्ही आमच्या लहानपणी ज्या ठिकाणाहून नदीत उडी मारायचो ते ठिकाण आता आम्हाला दिसतंय, तिथून आम्ही पुन्हा उडी मारू शकतो, इतकं ते पाणी आलेलं आहे आणि इतकी ती नदी चांगली झाली. त्याबद्दल त्यांनी फोन करून माझं अभिनंदन केलं होतं. मी म्हणलं हे सगळं श्रेय नाम फाउंडेशनचं आहे. सातत्याने आपण लोकसहभाग करत जाणं. मला एकच मुद्दा मांडायचा आहे की आपण जेव्हा विकास करतो, रस्ते मोठे करतो, त्यावेळी त्याचे जे बाय प्रॉडक्ट येतात त्याच्याकडे गंभीरपणे पाहणं आपली गरज आहे. जेव्हा रस्ते वाढतात त्यावेळी त्याच्यावरच्या गाड्या वाढतात, अपघाताचं प्रमाण वाढतं, प्रदूषण वाढतं. या सगळ्या गोष्टींकडे आपण बारकाईनं पाहणं ही गरजेची गोष्ट आहे. निसर्गाचं आपण ऐकत नाही आहोत. अलीकडच्या काळात आता मोकळेपणाने लोक कमिशन आणि टक्केवारीवर राजकारणातल्या बोलायला लागले जाहीर याच्यातनं. याचं आम्हा नागरिकांना खूप कौतुक वाटतं, त्याबद्दल आम्हाला काही हे नाही. आणि खाबूशाही आणि बाबूशाही यामध्ये जो समाज भरडला जातोय, यामध्ये जो शेतकरी भरडला जातोय, त्यामुळे निसर्गाचा कोप आपल्यावर सातत्याने होत राहणार याची शाश्वती मी या मंचावरून सगळ्यांना देतो. आपण अल निनो पर्यंत माहित होता आपल्या पिढीला, पण यावर्षी आपण सुपर अल निनोच्याही सामोरं जाऊ, तीही पिढी आपलीच असेल आणि याला जबाबदार आपणच आहोत. जोपर्यंत आपण स्वतःचा विकास वगळून लोकांचा, वैयक्तिक त्या माणसांचा विकास करणार नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टीला अर्थ आहे असं माझं तरी मत नाही. मी एक सामान्य नागरिक आहे. मला असं वाटतं की या सगळ्या कामातनं आता छोट्या छोट्या गोष्टींच्या, आदिवासी बांधव असतील, सगळे असतील, आम्ही चंद्रपूरच्या जंगलाच्या जवळ, आता त्यांनी आत्राम साहेबांचं पण इथे सत्कार केला, तर आम्ही चंद्रपूरच्या जवळ मोहाची फक्त दारू बनते एवढा समज सगळीकडे आहे, पण मोहफुलापासून विविध गोष्टी तयार करण्यासाठी आदिवासी भगिनींना आम्ही काही व्हॅल्यू ॲडिशनच्या मशिनरी दिल्या. आणि त्यावेळी मी त्या कार्यक्रमाला आलो होतो तिथे, तर त्या कार्यक्रमात मी पाहिलं त्या मशीनच्या वरच 2 विंचू होते. तर मी इतका घाबरलो आहे, म्हणलं एखादा पडला चावला आपल्याला
पण ते मात्र अगदी मोकळेपणाने काही नाही करत. हे मशिनरी आणि सगळं त्यांनी ते लाडू, लोणचं, मोहाचं सगळ्या गोष्टी त्यांनी मला दाखवल्या. तर ही गोष्ट प्रत्येक माणसाची, आपण माणसाला समृद्ध करत चाललो आहोत का, तर मग आपल्या सगळ्या या गोष्टींना, या कामाला तसा अर्थ उरेल असं मला वाटतं. आता पाण्याचं जर आपण घेतलं तर शहरामध्ये इतकं कॉन्क्रिटीकरण वाढलेलं आहे. एकदाच सीझनचा पाऊस पडल्यासारखा पडतो आणि पाणी सगळं पूरस्थिती तयार होते, पण त्या कॉन्क्रीटमधनं जाणार कुठे पाणी असा प्रश्न पडतो. आणि एखाद्या ठिकाणी पाऊसच पडत नाही. अशा दोन्ही स्थिती आपण अनुभवतो. तर आपल्याला लोकसहभाग महत्वाचा यासाठी आहे की प्रत्येक मुलाला, प्रत्येक या देशातल्या नागरिकाला, प्रत्येक मुलीला कळलं पाहिजे की ते पाणी, जसं गडकरी साहेब म्हणतात, धावत्या पाण्याला आपण थांबवायला पाहिजे, तसं आपण पाणी जमिनीत कसं मुरू याचं प्रशिक्षण प्रत्येक शाळेत देणं ही आजची अपरिहार्यता आहे. आजच्या शिक्षणामधनं जी श्रमप्रतिष्ठा गेलेली आहे ती श्रमप्रतिष्ठा परत आणणं आणि प्रत्येकाने काम करणं गरजेचं आहे. विज्ञानाचं कौतुक मला पण आहे, मी पण विज्ञानाचा विद्यार्थी आहे, पण त्यामुळे माणसं जास्तीत जास्त अपंग होत असतील तर त्या विज्ञानाला तसा काही अर्थ नाही माझ्या दृष्टीने. कारण आपल्याला गोष्टी तयार होत आहेत. आता आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण फक्त तो पैसा, आता ही बाटली आहे पाण्याची, उद्या ह्याची किंमत 100 रुपये झाली तरी ज्याच्याकडे ते आहेत पैसे तो 100 रुपये देऊन घेणार, एवढा साधा मुद्दा आहे. पण ते पाणी कुठून येतं, ते कसं जिरवायचं, ते कसं मुरवायचं, आणि त्यातून ही सगळी आपल्याबरोबर आपल्याला तरी बोलता येतं, जनावरांना कुठे बोलता येतं. उन्हाळ्यात जनावरं काय करतील, ह्या उन्हाळ्यामध्ये किती जनावरं दगावली याचा हिशोब आपण ठेवणार आहोत का. बरं, ते बिचारे काही बोलणार आहेत का. पक्षी पंख फडफडवून मेले त्याचा हिशोब आपण ठेवणार आहोत का. आपण सजावटींसाठी जी झाडं लावली रस्त्याच्या कडेने, तिथल्या जे फुलपाखरं असतात ते अपघातांमध्ये किती मरतात याचा विचार आपण करणार आहोत का. गाड्या 100-120च्या स्पीडने जातात, फुलपाखरं काचांवर आपटून मरताना मी बघितलेले आहेत. त्या फुलपाखरांचा आपण विचार करणार नाही का. आपण जर निसर्गाचा विचार करणार नसू तर निसर्गही आपला विचार करणार नाही, याची खात्री आपण सगळ्यांनी बाळगली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. आज या निमित्ताने ही मोठी परिषद आहे, ही भूमिका मांडण्याची संधी मला मिळालेली आहे, त्याचा मी हा फायदा घेतो आहे. कारण शेवटी आपलं म्हणणं, आणि आम्ही जेव्हा हा विचार करतो, जेव्हा नानांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणला जेव्हा पूर आला त्यावेळी आम्ही आपलं सगळेजण पुन्हा मीटिंगमध्ये जमून चिपळूण मधल्या नागरिकांना काय देता येईल, मग आपण लाईट गेली असेल तर मेणबत्त्या देऊ, हे देऊ, ब्लँकेट देऊ, चादरी देऊ. आमचं सगळं बोलणं चालू असताना नानाजी म्हणाले, अरे तुम्ही पूरग्रस्तांना मदत करता पण तिथे पूरच येऊ नये यासाठी तुम्ही काही काम का नाही डोक्यात आणत, तुम्ही झाल्यानंतरच्या गोष्टी का डोक्यात सातत्याने आणता. म्हणून मग आम्ही कोकणामध्ये 15 नद्याचं पुनरुज्जीवन केलं. साखरपा नावाचं एक गाव आहे जिथे आम्ही पहिल्यांदा काम केलं होतं. चिपळूणला महापूर आला तरी साखरप्याची बाजारपेठ मात्र बुडाली नाही. त्यामुळे नाम फाउंडेशनचं सगळीकडे नाव झालं आणि ते म्हणाले की अरे नाम फाउंडेशनच्या मदतीने आपण हे काम आपलं करू. तर आज 15 नद्यांचं खोलीकरण, रुंदीकरण नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कोकणामध्ये झालेलं आहे. आणि हे सगळं लोकसहभागातनं, यामध्ये कुणी एक माणूस जबाबदार आहे का असं विचाराल तर तो नाही. प्रत्येक जण जो तिथला दगड उचलतो तोही तितकाच जबाबदार त्या कामासाठी आहे, त्याचंही तितकं श्रेय आहे. जे नोकरशाही मधले अधिकारी वर्ग आहेत, जे मदत करणारे आहेत, त्यांचंही तितकं श्रेय आहे. जे मंत्री आज इथे बसलेले आहेत, जे मंत्री त्या कामामध्ये मदत करतात, त्या मंत्र्यांचाही तितकाच तो सहभाग आहे. म्हणून मी हे सांगताना म्हणलं की माणसांनी माणसांसाठी चालवलेली माणुसकीची चळवळ असं याचं स्वरूप आहे ना. आज देशभर अशा चळवळींची खूप गरज आहे, हे मात्र इथे या निमित्ताने सांगावं असं वाटतं. कारण कुठल्या एका संस्थेच्या माध्यमातून हे काम घडणारं नाही. हे आभाळा एवढं काम आहे आणि आभाळा एवढं काम करण्यासाठी तेवढी माणसं येणं खूप गरजेचं आहे. शेवटी आपली एक संस्कृती आहे जी निसर्गाची पूजक आहे. आपण दगडाचीही पूजा करतो, पाण्याचीही करतो, झाडाचीही करतो. मग जे झाडं कत्लेआम झाले त्याविषयी आपल्याला खंत नाही का वाटत. 200-200 वर्षाचं झाड 3 मिनिटात, आम्ही एकदा रस्त्याने चाललो होतो, मी नानाजींना घेऊन संभाजीनगरहून बीडला चाललो होतो, तर समोर ट्रॅफिक थांबली. का थांबली
तर एक साधारण 150 वर्षापूर्वीचं झाड कापत होते. तर आम्ही गाडीतनं उतरून बघितलं तर इलेक्ट्रिक मशीन होतं. 150 वर्ष ज्या झाडाला वाढायला लागली ते 3 मिनिटात बर्र असा त्याचा बुंदान ते खडांकन झाड पडलं. नुसतं झाड पडत नाही, त्या झाडाबरोबर त्याची संस्कृती सुद्धा पडते. त्यावर जे पक्षी राहत असतील त्यांची घरटी उद्ध्वस्त होतात. त्याखाली जे पांथस्थ सावलीसाठी थांबत असतील त्यांची संस्कृती उद्ध्वस्त होते. ती फळं खाणारी जी पिढी असेल ती पिढी उद्ध्वस्त होते. एवढ्या सगळ्यांचं नुकसान आपण करतो. म्हणून आज आपण आपल्याकडे, मी आज जिवंत आहे म्हणून मला काय करता येईल. मग जेव्हा आपण अशा परिषदांचं आयोजन करतो त्यातून सकारात्मक एक विचार असा घ्यायला पाहिजे की आपण आपल्यापुरतं काय करू शकतो. तर मी एक सुचवेन इथे जे गावातले प्रमुख आलेले असतील त्यांना, आपला गाव हाच आपला देश असं समजून तुम्ही काम करा. आपल्या गावाचं स्वतंत्र मंत्रिमंडळ करा की बाबा पाण्याचं तू बघ, ह्याचं झाडांचं तू बघ, स्वच्छतेचं तू बघ. रिसायकलिंग सुद्धा आहे. विज्ञानाचा आधार आपल्याला चांगल्या गोष्टींसाठी, विज्ञान 2 पद्धतीनं काम करतं. ते चांगल्यासाठी काम करतं आणि वाईटासाठीही करतं. आपल्याला काय घ्यायचं हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे. त्यामुळे आपण आपलं गाव जर स्वतंत्रपणे उभं करू शकत असू, ग्रामगीता सांगणारे तुकडोजी महाराज सुद्धा याच भूमीतले आहेत आणि सावकाराकडून कर्ज घेऊ नका हे सांगणारे गाडगे महाराज सुद्धा याच भूमीतले आहेत. त्यामुळे आपल्याला एवढी महापुरुष मंडळी होऊन गेले आणि त्यांनी इतका आपल्याला जर संदेश आणि आदेश दिला असेल तर त्याच्या पलीकडे जाऊन काम करण्याची आपल्याला काय गरज आहे. आपण त्यांच्या विचारांनी जरी चाललो तरी ते पुष्कळ आहे असं मला वाटतं. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे जलसंवर्धक लोक, पाण्याविषयी विचार करणारे लोक, आज नद्या प्रदूषित झालेल्या आहेत. आपण नदीला आई म्हणतो आणि सगळ्यात प्रदूषण आपणच करतो. गडकरी साहेबांनी मगाशी बोलताना सांगितलं की त्यात आता अस्थी टाकू नयेत, त्यात आता मृतदेह टाकू नयेत, यासाठीचे प्रयत्न. नदी ही आपली जर आई असेल तर तिला स्वच्छ ठेवणं हे सुद्धा आपलंच काम आहे. आम्ही पूजा केली, त्याचं सगळं उरलेलं नदीतच टाकलं. आम्ही गाड्या नदीतच धुतल्या, आम्ही जनावरं नदीतच धुतले, आम्ही प्रातर्विधी नदीतच उरकले. तर त्याच्यापेक्षा नदी स्वच्छ होऊ शकते का? आपला जलसाठा अतिशय चांगला होऊ शकतो का? तुम्ही जर बघितलं तर नद्या बुजवण्याचं काम शहरांमध्ये किती मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. त्याचं साधं उदाहरण मुळामुठेचं देता येईल. 26 जुलैचा मोठा पाऊस मुंबईत झाल्यानंतर मिठी नदी आहे हे मुंबईतल्या म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना त्या दिवशी कळलं की मिठी नदी आहे मुंबईत. कुठे आहे? तर कुठे आहे तर काय, तिथं ते नालाच झाला होता मिठीचा. तर शहरातल्या नद्यांचं काय आणि तिथे राहणाऱ्या लोकांचं काय? उद्या तुम्हाला पैसे आले म्हणून तुम्ही पाणी एका टप्प्यापर्यंतच विकतच घ्याल. आज दुष्काळ आहे म्हणून टँकर माफियांची चलती चालेल, पण जेव्हा पाणीच नसेल त्यावेळी आपण काय करणार आहोत? त्यावेळी त्या पैशांचं काय करणार आहोत? मला ऑक्सिजन विषयी सुद्धा अलीकडच्या काळात ही भीती वाटू लागलेली आहे. आपण जर सगळीच झाडं तोडून टाकली आणि आपल्याला ऑक्सिजनच नसेल तर ते पैसे काय करणार आहेत आपल्याला? ऑक्सिजनचे टँकरचं वजन घेणारे सुद्धा माणसं नसतील. श्रीमंत माणूस, साधी गोष्ट आहे, जो श्रीमंत आहे, अति धनाढ्य आहे, त्याला 100 किलोचं पोतं उचलता येत नाही आणि ज्याला ते विकत घेता येत नाही त्याला ते उचलता येतं. एवढा निसर्ग नियम साधा आहे. पण उद्या जर ऑक्सिजनचं असं सुरू झालं तर आपण करणार काय? ते टँक घ्यायला माणूस तर पाहिजे शेजारी. यार मला 1 सिलेंडर मोठा लागतो रे, आणि तो बरोबर घ्यायला माणूस तर पाहिजे तुम्हाला. तर आपण माणसांना माणसासारखं वागवणं जोपर्यंत सुरू करत नाही तोपर्यंत आपल्या कुठल्याही बोलण्याला आणि कुठल्याही गोष्टीला अर्थ नाही. शेतकरी जर ह्या देशाचा त्राता असेल तर त्याला आपण तेवढी आपण जर सत्ता दिली नाही, त्याच्या हातात तेवढं जर आपण उत्पादन देत नसू. साधा मुद्दा आहे. एखादं, मी नेहमी म्हणतो की टिकलीचं पाकिट बनवणाऱ्याला विचारलं काय करतो, तो म्हणतो बिझनेस आहे माझा. आणि धान्याच्या एका दाण्याचे हजारो दाणे करणारा शेतकरी बिझनेसमन कसा नाही, हा प्रश्न का नाही पडत आपल्याला? आणि त्याला त्याचे पूरक पैसे का देता येत नाही, हाही प्रश्न. जोपर्यंत तो सधन संपन्न होणार नाही, आणि त्याची काही फार डिमांड नाहीये, फार साधा मुद्दा आहे हो. प्रत्येकाचं गोष्ट, एखाद्याला जर 250 रुपये आमच्या नाटकात असतं, 250 रुपये नाईट असली आणि प्रोड्युसरने एखाद दिवशी 350चं पाकिट दिलं तर त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो म्हणतो हो हे जास्त आले तो साहेब पैसे, नाही आजपासून तुला 350.
हे आपण शेतकरी बांधवाच्या बाबतीत का नाही करत आहोत आणि त्यांचा तो अधिकार नाही का, हा प्रश्न पडलेले आम्ही मंडळी आहोत. म्हणून गेली 10.5 वर्ष आम्ही अव्याहतपणे हे काम करतो आहोत. याचा प्रचार प्रसार किती होईल याबद्दल आम्हाला काहीही कर्तव्य नाहीये, पण आम्ही हे काम करतो आहोत याचा आनंद आणि अभिमान मात्र आम्हाला आहे. आणि ह्या निमित्ताने एवढंच सांगेन की या देशामधले सर्व शेतकरी सधन संपन्न व्हावेत, ह्या बातम्या बंद व्हाव्यात. विदर्भामध्ये 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, ही बातमी काही फार चांगली नाहीये. आपल्यासारखीच माणसं, आपल्यापेक्षा कमी वयाची माणसं जेव्हा जीवनाला कंटाळतात आणि जीव देतात, जीव देताना कुणाला सहज रस्त्यात बेडूक जर दिसलं त्याच्यावर जर आपला पाय पडत असेल तर ते जीव वाचवण्यासाठी टुनकन उडी मारतं. आणि मग स्वतःहून आत्महत्या कुणाला कशी करावीशी वाटत असेल, त्याची कारणं शोधण्यापेक्षा त्या कारणाच्या मुळाशी आपण जाऊ शकतो का? आपण सगळे मिळून जाऊ शकतो का? लोक सहभागातून जाऊ शकतो का? तर हो, जाऊ शकतो. तर आपण ह्या प्रश्नाला थेटपणे भिडूया, जलसंवर्धन करूया. जलसंवर्धन झालं की काय होतं, एखाद्या गावामध्ये आम्ही एक भोरडी नावाची नदी आहे, भोरडीन सदा कोरडी असं म्हणजे जालना जिल्ह्यात आहे, भराडखेडा नावाच्या आहे, भोरडीन सदा कोरडी. तर आम्ही तिथं पाण्याचं काम केलं 2017 मध्ये. त्यानंतर तिथली जवळपास 300 एकर शेती बागायती झाली. आणि आधी तिथून समृद्धी महामार्ग जात होता, त्यांनी बघितलं तर ते म्हणले अरे इथं कोरडवाहू शेती आहे. त्यानुसार त्यांना ते काहीतरी 10 लाख रुपये एकरी असं काहीतरी ठरवलं. पण आमचं हे काम झाल्यानंतर ते म्हणले नाही आमची बागायती शेती आहे. नाही तुमची बागायती कुठे, येऊन बघा. त्यांनी बघितलं तर बागायती होती. मग 10 लाख वाल्याला 30 लाख रुपये मिळाले एकरी. नुसतं एक काम केल्याचा एक साईड वाईज एक बाय प्रॉडक्ट आला. आज त्या भोरडीच्या तुम्हाला कोणालाही खात्री करून घ्यायची तर ह्या उन्हाळ्यामध्ये भराडखेड्याला जा आणि भोरडी नदी बघा. आजही तिथं उन्हाळी पिकं सुद्धा घेतली जातात. तिथल्या बागा फुललेल्या आहेत, फळबागा. आणि आज तिथे काय झालं की जिथे गावामध्ये 2 गाड्या होत्या तिथं ते म्हणतात आता गावोघरटी गाड्या झालेल्या आहेत. मुलं शिक्षणाला तालुकाच्या ठिकाणी आम्हाला पाठवता येत आहेत. गावात जोडधंदा, पशुधन वाढलेलं आहे. एका नुसत्या पाण्याच्या कामाने इतक्या गोष्टी घडतात. तिथली इकॉनॉमी बदलती, तिथल्या माणसांचं माणूसपण बदलतं आणि ती रॉयल्टी पुन्हा शेतकऱ्याकडे यावी यासाठी अविरतपणे धडपड करणारी आमची नाम फाउंडेशन ही संस्था आहे. अशा अनेक संस्था खूप आपापल्या पद्धतीनं चांगलं काम करतात. त्या सर्वांना सुद्धा मनापासून सदिच्छा, शुभेच्छा. आज जरी आशेचा किरण दिसत नसला तरी उद्या सूर्योदय मात्र तुमच्याच कामावर होणार आहे याची खात्री मनाशी बाळगा. अशा सदिच्छा, शुभेच्छा देतो. तामसवाडा पॅटर्न आणि आदरणीय गडकरी साहेबांचं जे व्हिजन आहे ते ज्या पद्धतीनं बोलतात किंवा ज्या चांगल्या पद्धतीनं गोष्टी मांडतात त्याचं इम्प्लिमेंटेशन सर्व बाकीच्यांनी करावं असं फार मनापासून वाटतं. तेवढ्या समंजस असणाऱ्या मंडळींनी तरी करावं असं वाटतं. आणि त्यातून गावोगावी तामसवाडा पॅटर्न फुलावा अशा सदिच्छा, शुभेच्छा देतो. आणि मला इथं बोलून मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. खरं तर आम्ही विदर्भातल्या 10 जिल्ह्यात काम करतो. आज इथे आमचे पद्मश्री परशुरामजी खुणे साहेब आले असतील. झाडीपट्टीतला हा एक खूप मोठा कला आहेत का खुणे साहेब? हो, झाडीपट्टी आवाज द्या ना. मग आहेत नेमके आताच गेलेत, त्यांना सांगा मी नाव घेतलं म्हणून. खुणे साहेबांनी 50 वर्षाहून अधिक झाडीपट्टी रंगभूमीची सेवा केली. पण आज झाडीपट्टीमध्ये नाम फाउंडेशनचं जे काम सुरू आहे त्याचे सूत्रधार आमचे खुणे साहेब आहेत. ग्रामीण भागामध्ये आम्ही गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा 4ही जिल्ह्यांमध्ये काम करतो आहोत. त्याची सुरुवात आम्ही खुणे साहेबांना विनंती करून केली होती. तर मला असं वाटतं की आपण एकत्र येऊन जेवढं काम करू शकतो आणि जेवढी ही सकारात्मक गोष्ट करू शकतो. बघा हे परशुराम भाऊ आले तर त्या झाडीपट्टीतलं काम ह्या आमच्या विदर्भातल्या पद्मश्री कलावंतामुळे सुरू झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनी जे जे गावागावांमधले हिरो आहेत, रील हिरोंपेक्षा रियल हिरोंना सामोरं आणण्याचं काम या समाजानं करावं. तर हे जग सुंदर होण्याची प्रक्रिया सुरू होईल या मताचा मी आहे. आज मला इथं बोलवलं, व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. आणि आदरणीय नानाजींना नाम फाउंडेशनच्या 10.5 वर्षाच्या वाटचालीमध्ये
खरं तर मी बोलका शंख आहे आणि ते करणारे आहेत. ते नेहमी मी त्यांचा स्वभाव बघतो की ते कधीही स्वतः क्रेडिट घेत नाही. हां तू जरा पुढं आताही तुम्ही बघितलं असेल, ये रे तू दे तुझ्या पुढं. त्यामुळे त्यांना ते क्रेडिट नको अशा पद्धतीने ते झटकून टाकतात. पण गेली 10.5 वर्ष जे अव्याहतपणे नाम फाउंडेशनचं काम चालू आहे त्याचं सर्व श्रेय नानाजींचं आहे हे मी इथे प्रामाणिकपणे निर्मळपणे सांगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय जवान जय किसान. धन्यवाद मकरंदजी. अतिशय प्रेरणादायी असे विचार आपण इथे व्यक्त केले.